घडामोडी। फेरीवाल्यांच्या न्याय हक्कासाठी तसेच फेरीवाल्यांना नगरपथ विक्रेत्यांच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क मिळावा आदी प्रलंबित मागण्यांकरिता ठाणे महापालिका मुख्यालयाजवळ फेरीवाल्यांनी निदर्शने केली। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत, मात्र प्रशासन त्याची दखल घेत नसल्यामुळे अखेरीस पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर फेरीवाला संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। ठाणे महानगरपालिकेने आतापर्यंत सर्वे केलेल्या सर्व चित फेरीवाल्यांना नगरपथ विक्रेता समितीच्या निवडणुकीमध्ये मतांचा अधिकार मिळावा यासाठी सर्व 6000 सर्वेक्षित पथविक्रेत्यांची सुधारित मतदार यादी तयार करावी। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेने 5 प्रभाग समित्यांमध्ये एक अशा 5 झोनल नगरपथ विक्रेत्यांना समित्या आणि एक मुख्य नगरपथ विक्रेता समिती अशा 6 समित्यांची स्थापना निवडणूक प्रक्रियेद्वारे करावी। सदर निवडणुकीसाठी 3 महिन्यांचा कालावधी देण्यात यावा आणि तत्पूर्वी निवडणुकीबाबत आणि नगरपथ विक्रेता समितीबाबत जास्तीत जास्त जनजागृती निर्माण करावी। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 30,000 पेक्षा जास्त फेरीवाले असताना फक्त 6,000 फेरीवाले असल्याचा सर्वे सन 2016 साली व 2019 मध्ये केला होता। तो चुकीचा असून त्यात कर्तव्यास कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावरती चौकशी करून कायदेशीर कार्यवाही तात्काळ करावी। सन 2014 फेरीवाला उपजीविका कायद्यानुसार जोपर्यंत सर्वे होत नाही तोपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई करू नये। फेरीवाल्यांवर अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करताना कायद्याने नोटीस देऊन माल जप्त करताना पंचनामा करावा व फेरीवाल्यांकडून अनधिकृतपणे हप्ता गोळा करण्यावर कारवाई करावी। फेरीवाल्यांकडून स्वच्छतेच्या नावाखाली 30 रुपयाची पावती देणे बंद करावे। ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत फेरीवाल्या कायद्याच्या नुसार बाजार म्हणून मान्यता देण्यात यावी आदी मागण्यांसाठी फेरीवाल्यांनी आंदोलन केले। साहेब, काय विषय नेमका की आज तुम्ही निदर्शने करताय? आज या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेची निवडणूक आहे ती कायद्याच्या आणि नियमाच्या विरोधामध्ये आहे असं आम्ही लिखितमध्ये ज्ञापन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त रावसाहेबांना यांना दिलेले आहे। त्या धर्तीवरती सुरुवातीला आम्ही 7 मागण्याचे निवेदन दिलं होतं, त्यानंतर 3 मागण्याचे निवेदन दिलं होतं, 11 मागण्याचं निवेदन काल परवा दिवशी दिलं आणि आजसुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे। तर आमचं असं म्हणणं आहे की ठाणे महानगरपालिकेची निवडणूक ही रद्द करून नियमामध्ये घेतली पाहिजे। 6000 फेरीवाला मताचा अधिकारी मिळाला पाहिजे। झोनल लेवलला TVCची नियुक्ती झाली पाहिजे। दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे आणि मुख्य TVC झाली पाहिजे। तिसरा असा मुद्दा 3 महिन्याची जी मुदत आहे ती ठाणे महानगरपालिकेने निवडणुकीमध्ये दिली नाही म्हणून नियमाच्या बाहेर आहे असं आम्ही मानतो। तर त्या अनुषंगाने त्याबरोबर दुसरा जो मुद्दा आहे ते मी लिखितमध्ये दिलेले आहे। दिवा प्रभागामध्ये आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये फेरीवाल्यावरती सरसकट कारवाई चालू आहे जी कायद्याला धरून नाही असा आमचा आरोप आहे आणि ते बी आम्ही लिखित दिलेले आहे। 24 जुलै 2024ला आता नगरविकास विभागाने पत्र काढलं होतं की कायद्याच्या फेरीवाला कायदा अधिनियम 2014च्या कलम 3(3) अंतर्गत जोपर्यंत सर्वे होत नाही, जोपर्यंत लायसन मिळत नाही तोपर्यंत फेरीवाला कारवाई करू नये। मग ठाणे महानगरपालिका कारवाई काय करते? म्हणजे ठाणे महानगरपालिका नगरविकास विभागाचा पत्राचा अवमान करते का असं आम्ही उपायुक्त साहेबांना आता विचारलं। तर त्या अनुषंगाने देवातील फेरीवाले, कळव्यातील, मुंब्र्यातील, ठाणे शहरातील या हद्दीमधले जे फेरीवाले त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। पण कशी कारवाई झाली पाहिजे? नियमामध्ये आणि कायद्याप्रमाणे। तर त्यांना लायसन मिळालं पाहिजे। आज आमच्याकडे अशी इन्फॉर्मेशन आलेली आहे सर की ज्याला लायसन दिलेले आहेत 1365 लोकांना त्याच्यामध्ये जागाचा उल्लेखच नाही। तर लायसन दिलेले पण लायसन कशाचे दिलेले, कुठली जागा कुठलेली असं आम्हाला एका ठिकाणी आम्हाला दाखवत आलेले। तर हे आम्हाला आम्ही या मीडियाच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही विचारतो ठाणे महानगरपालिकेला की मी लायसन दिले पण त्या लायसनमध्ये जागाचा उल्लेख का नाही आहे। तर या अनुषंगाने 30 रुपयाच्या पावतीच्या विषयी असे संबंधित पत्र दिलेले आम्ही ती निवडणूक रद्द करण्यात यावी, ही निवडणूक पुढं करण्यात यावी आणि येणाऱ्या काळावरती परत आम्ही ठाणे नगरपालिकेवरती भव्य मोर्चा काढू आणि मोर्चा इथं धरणे आंदोलन होणार नाही तर झालं तर आम्ही दिव्यातून चलत या ठिकाणी पायी आम्ही या ठिकाणी येऊ। शासकीय कार्यालयातील दैनंदिन कामकाज सुलभ व पारदर्शक व गतिमान पद्धतीने कामे व्हावीत यासाठी आजपासून ठाणे महापालिकेने ई-ऑफिस कार्यप्रणालीची सुरुवात केली। महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या मिशन 100 दिवस या उपक्रमाअंतर्गत ई-ऑफिस कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे। महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रकल्प राबवले जातात। याबाबतचे प्रस्ताव कनिष्ठांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मंजुरीसाठी पाठवले जातात। यामध्ये बराचसा विलंब होत असतो।
परिणामी विकास कामेही विहित मुदतीत पूर्ण करणे शक्य होत नाही. ई ऑफिस कार्यप्रणालीमध्ये कामाचा प्रस्ताव तयार करून तो संबंधित अधिकाऱ्यांमार्फत संगणकीय प्रणालीमध्ये अपलोड केला जाईल व या प्रस्तावाचा प्रवास सुरू झाल्यावर कोणत्या स्तरावर प्रस्ताव आहे याची माहिती वरिष्ठांना तातडीने मिळण्यास मदत होणार आहे. ई ऑफिस कार्यप्रणालीमुळे कोणत्याही कामाचा प्रस्ताव 1 ते 2 दिवसात मार्गी लावण्यात मदत होणार आहे. शिवाय या कामामध्ये सुसूत्रता व पारदर्शकता देखील राहणार आहे. तसेच प्रत्येक प्रस्तावाला ई नंबर दिला जाणार असून संबंधित प्रस्ताव कोणत्या अधिकाऱ्याच्या स्तरावर आहे किंवा त्यात विलंब झाला याचे देखील ट्रेकिंग ठेवण्यात येणार आहे. या कार्यप्रणालीच्या माध्यमातून दैनंदिन सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे. या कार्यप्रणालीचा आढावा आयुक्त सौरभ राव यांनी घेतला असून या कार्यप्रणालीमुळे दैनंदिन कामकाज अधिक प्रभावीपणे होणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. दुर्दैव आहे की आम्हाला मराठी माणसालाच मराठी व्याकरणाचं पुस्तक द्यावं लागतंय. हे पुस्तक घ्या आणि इथून सुरुवात करू असं चालणार नाही. राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे झालेच पाहिजे असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्नाटक बँकेच्या अधिकाऱ्यांना दिलाय. तुम्ही 2 दिवस मागत आहात, आम्ही 5 दिवस देतोय, पण बदललं नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करू असे पदाधिकाऱ्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना ठसकावून सांगितले. राज ठाकरे यांनी बँकांमध्ये मराठी सक्तीचा मुद्दा गुढीपाडव्याच्या सभेत मांडला. त्यांनी मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना संदर्भात कामाला लागण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुंबई, ठाणे, पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांकडून बँकेच्या शाखांना भेटी देऊन याबद्दल इशारा दिला जात आहे. ठाणे शहरातील कर्नाटक बँकेच्या शाखेला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि मराठी भाषेचा वापर करण्यासंदर्भात निवेदन दिले. बँकेचे नाव आणि कार्यालयात मराठीत माहिती लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी 2 दिवस मागितले. यावेळी मनसे पदाधिकारी म्हणाले, तुम्ही 2 दिवस मागत आहात, आम्ही 5 दिवस देतोय, पण हे बदललं पाहिजे. करतो हे चालणार नाही. आम्ही आज हात जोडून आलोय, परत येताना आम्ही हात सोडून येऊ. त्यावेळी आम्हाला बोलायचं नाही. आमची तुमच्याकडे विनंती आहे की राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे झाले पाहिजे. करू हे आम्ही ऐकणार नाही असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिलाय. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महानगरपालिकेच्या आतकोली शेपणभूमी आणि परिसराचा पर्यावरणपूरक विकास होणार आहे. या परिसरात बांबूचे वन आणि मध्यभागी विविध ठिकाणी हरित बेटे तयार केली जाणार आहेत, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. राज्य शासनाने ठाणे महापालिकेत भिवंडीतील मौजे आतकोली येथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी 34 हेक्टर क्षेत्र ठाणे महापालिकेत प्रदान केले. या जागेवर ठाणे महापालिकेतर्फे घनकचऱ्याचे व्यवस्थापन केले जात आहे. या जागेवर गौण खनिजाचे उत्खनन झालेले असून आता या जागेचा विकास महापालिकेमार्फत होत आहे. या कामाच्या दृष्टीने शेपणभूमीची पाहणी काल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले. तसेच ही सर्व कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत असे निर्देश त्यांनी दिलेत. या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड आणि शुभांगी केसवानी, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे व कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. आतकोली शेपणभूमीची संरक्षण भिंत, बांबूच्या वनाची निर्मिती, सपाटीकरण आदी पायाभूत सुविधांची कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. तसेच शेपणभूमी लगतच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना कचऱ्याची दुर्गंधी तसेच कचरा वाहतूक याचा त्रास होणार नाही याची काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या मलनिस्सारण विभागात मोठ्या प्रमाणावर बनावट दस्तावेज घोटाळा सुरू असल्याचा धक्कादायक आरोप मनसेचे स्वप्नील महेंद्रकर यांनी केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्नील महेंद्रकर यांनी 175 कोटीच्या नाले बांधकामाच्या निविदांमध्ये घोटाळा झाल्याचा दावा केला आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हा प्रकार माहीत असूनही त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात मूलभूत सुविधांच्या विकास योजनेअंतर्गत ठाणे महापालिकेने सुमारे 175 कोटी रुपयांच्या नाले बांधकामासाठी निविदा काढल्या होत्या. शासनाच्या निधीतून होणाऱ्या या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली. मात्र निविदा प्रक्रियेत पारदर्शकता न राखता ठेकेदारांनी बनावट दस्तावेज सादर करून महापालिकेची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली आहे. यामध्ये महापालिकेच्या माजिवडा, मानपाडा, वर्तकनगर, वागळे, कळवा, दिवा आणि मुंब्रा भागामध्ये नाले बांधकामांसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. या प्रक्रियेत सहभाग घेतलेल्या फोर्स कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने बनावट कागदपत्रे सादर केली. विशेष म्हणजे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याची कल्पना असूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. उलट या ठेकेदाराला इतर मोठी कामे मिळवून देण्यात आली असल्याचा आरोप महेंद्रकर यांनी केला आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.